शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना त्यांचे विचार या ठिकाणी त्यांनी मांडावे तशी विनंती करतो. जमलेल्या माझ्या तमाम महाराष्ट्र संदेश पडत नाही काय जिंकण्याची. हॅलो, दरवर्षाचा हा सोहळा आहे. नाटक फारसेकल आहे. मी येणार होतो पण अजून हा डोळ्यात तेवढा मार्ग आला नाही, पण येतोय हळूहळू. काय गंगू बाई ही बाई बघायची म्हणजे जरा डोळ्याचा मार्ग पाहिजे ना. मी तिला आतमध्ये बघितली, भेटायला आली. आल्याबरोबर मी ओळखली गंगू. पण आता मी राजकारणातल्या गंगूबाई शोधतोय. बरेचसे गंगेच भेटले. 2 दिवस माझी मुलाखत चालू आहे सामन्यामधून, काल आणि आज पण आलेली आहे. ज्यांची करायची तेवढ्यांची केली. माझे परममित्र आदरणीय आणखीन काय शरदचंद्रजी पवार, जे उदार अंतःकरणाचा माणूस आहे तसे ते पण उदार आहे. जवान जवानचे चालते, काही शिल्लक ठेवलं नाही. कारण मला वस्त्र असा आतमध्ये ठेवायला वेळच मिळत नाही आणि केला तरी खिशात ठेवता येत नाही. कोण कधी भेटेल काही सांगता येत नाही. मी पवारांची कधी हजामत केली नाही, पण करण्यासारखं काही राहिलंच नाही. हा, हे काय मात्र मी माझ्या वस्त्राची धार त्यांच्या डोक्यावर करत असतो. गुळगुळीत असल्यामुळे धार करणार चांगला आणि धार पण सॉलिड होते. सगळं झालं. बाबरी मस्जिद झाली, दारवार झाले, सगळे झाले. बोलण्यावर असं काहीच राहिलं नाही. तरी पण ते खवचटपणे
अशा काही गोष्टी चाललेल्या असतात. खास करून आमचे ते राज आणि उद्धव या जोड्यांमध्ये अजून फुटत नाही. आता राजचा वाढदिवस झाला, 27 जुलैला उद्धवचा वाढदिवस. एक व्यंगचित्र काढून माझ्या डोक्यात मी हलकट कल्पना येतात. मी त्याविषयी मातोश्रीच्या इकडे 3 रांगा करणार असतात. 3 रांगा. त्या रांगा अशा राहतील की उद्धव ठाकरे त्यांचे समर्थक, दुसरे राज ठाकरे त्यांचे समर्थक, आणि मध्ये एक स्वतंत्र लाईन तिथे लिहिणार आग लावी पत्रकार. त्या प्रत्येकाचा मान दाखलाच पाहिजे ना. असं कसं करून सांगेल समर्थक बिझनेस काय प्रकार आहे मला ते कळत नाही. पण या सगळ्यांना निक्षून सांगू इच्छितो की शिवसेनेत समर्थक वगैरे भानगड नाही. शिवसेनेत फक्त माझ्यापासून ते सगळे शिवसैनिक हे शिवसेनेचे समर्थक आहेत, एकमेकांचे कोणी नाही. एवढं लक्षात ठेवा. कुठच्या वर्तमानपत्राला कधी यायला अन्नत येईल काय सांगता येत नाही. पण कोणातरी फरफरी आलेली असते. कोणीतरी पेटून आज काही देत पडलेला असतो साला रोज सकाळी. मध्यंतरी टाइम्स ऑफ इंडियाला आला. आमचे सुरेश प्रभू शिवसेना सोडून गेले राष्ट्रवादी. मला न सांगता गेले. आमचे आढळराव शिवसेना सोडून राष्ट्रवादीत गेले. तेही असेच गेले. शिस्तीच्या दृष्टीने बघा, तुम्ही सांगून जा ना कुठे जायचं ते. पवार कसा सांगून जातो की मी सोनिया गांधीला सोडली, पुन्हा आल्यानंतर सांगतो मी सोनिया गांधीला धरली. प्रामाणिक माणूस आहे. असे प्रामाणिक माणसं मला हवेत शिवसेनेमध्ये. पण झाले गेले. तो एक सुबोध मोहिते ते आता तिकडे त्यांच्याकडेच अडकले विदर्भामध्ये. सुरेश प्रभू गेले आणि बघितलं वातावरण, कंटाळले आणि पुन्हा शिवसेनेत आले. या इकडे शिवसेनेत कुठे आलेत ना? अरे या ना इकडे वरती. त्यांना पडू द्या. खरंच हे सुरेश प्रभू शिवसेनेत राष्ट्रवादीत गेले, राष्ट्रवादीतून परत शिवसेना. दुसरे आमचे आढळराव ते गेले, कंटाळले, पुन्हा शिवसेनेत आले. या आढळराव. हा असला हलकटपणा चाललेला असतो. कोणी हादरून जायचं नाही, कोणी काय करून जायचं नाही. आढळरावांनी टाइम्स ऑफ इंडियाला पत्र लिहिलं. 4 दिवस झाले आज छापलं नाही. टीका जरूर पहिल्या पानावर फोटो सहित प्रभू वगैरेचे फोटो. पण ज्यावेळेला उत्तर जातं आमच्याकडून ते मात्र त्याची दखलही घेतली जात नाही. सुबोध मोहितेशी त्याविषयी फोन केल्यानंतर ते मनोज जोशींच्या बरोबर एका कार्यक्रमात अडकले होते. विदर्भामध्ये गेले होते तेव्हा. ते का करता असं तुम्ही उद्या फोन करून विचारलं की काय चालवलं काय तुम्ही? सगळे आमच्या बरोबरच आहेत. नाही नाही, आमच्या ऑफिसमध्ये चर्चा चालू होती आणि त्या चर्चेतनं बातमी निर्माण झाली. अरे बातमीतनं चर्चा करतात, त्या चर्चेतनं बातमी करतात, या अगोदर ठरवा तुमच्या कचेरीत. शेवटी आढळरावाला पत्रक काढून सामन्यात छापावं लागलं आणि बाकीच्या ठिकाणी आणखीन छापून आणलं. आणि म्हणून ह्या मीडियावरती जो चिडत असतो ना की बाळासाहेब मीडियावरती झाले तसे झाले, का नाही करायचं? तुम्ही कशा करता हलकटपणा करता आमच्या बाबतीत? इतर ठिकाणी काय चाललंय? मुरबाडला 6
जणांनी 10 जणांनी राजीनामे दिले. एकाने दिला नाही, एकाचे राजीनामा आणला नाही. आणि त्यांनीच उलट फोन करून सांगितलं, फॅक्स येतात त्यांचे की आम्ही पुणे गेलो नाही, मी शिवसेनेतच आहोत. त्याचं कारण मुंबई महानगरपालिका